हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे. आम्ही कुठल्या घाईगडबडीत आहोत तर आम्हाला बनवायचा आहे गाजराचा हलवा, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे, पण आम्ही स्टॉप झालेले नाही आहे. कंटिन्यू आमची कामं चालू आहेत, कारण आम्हाला गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि गाजरं 2 किलो आहे ते. तर थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं, कारण 3-4 दिवस तरी ते राहावं, म्हणजे खाल्ल्यासारखं तरी वाटावं. थोडंफार बनवलं ना तर एक दिवसात संपताना खाल्ल्यासारखंही वाटत नाही, म्हणून थोडंसं जास्त प्रमाणातच बनवत आहे. काय झालं, अगोदर दीपक गाजरं घेऊन आलेला होता 1 किलो. खूप छान वाटले मला, एकदम लालबुंद असे मोठे मोठे वाटले. मी म्हटलं आणखीन 1 किलो घेऊन यायचं होतं, तर परत गेला आणखीन 1 किलो घेऊन आला. तर 2 किलो गाजराचा हलवा बनवत आहे पूर्णपणे. तर पूर्ण जे याचं असतं ना प्रोसेसिंग, पूर्णपणे हे साला काढणं आणि खिसणं, यामध्ये खूप सारा वेळ निघून जातो, मेहनती खूप लागते. तर हे पूर्ण काम दीपकनं केलेलं आहे. तोपर्यंत मी माझी जी ही आवरावर होती ती आवरलेली आहे. आणि इकडे जे साला आहेत ना पोत्यावरती काढून ठेवलं, कारण खाली खूप हे होतं, चिकट पडतं, म्हणून मी अगोदरच असं पोता अंतरलेला आहे, म्हणजे नंतर आपलं झाडणं पुसणं घडीघडा करायला नको, म्हणून त्यावरती साला काढून ठेवले आहेत. खूप सारे निघाले आहेत, बघू शकता. आणि नंतर गाजर खिसायला घेतलेला आहे. तर खिसायलाही बघा हात दुखायला लागतात. दीपकला तेच म्हणत आहे मी, झालं इतकं खिसलास ना, आता पुढचं मी करते, म्हणजे जे थोडेफार होते. तर मला जमतच नव्हतं. 4 गाजराचा खीस बनवला आणि एकदमच हातातला अवसान निघून गेला. नंतर ती प्लेट उचलत आहे, ताटली उचलत आहे, मला समजतच नव्हतं, असं झालेलं होतं. तर परत दीपक म्हणत होता, मम्मी मी बाकीचं खीस करतो, जितकं बनवलेलं आहे तितकं त्याचं तू काहीतरी हलवा वगैरे तयारी कर म्हणत होता. तर ठीक आहे म्हटलं, कारण ते मला जमतही नव्हतं, एकदमच हातातला अवसान गेला. तर जितकं खीस बनलेलं आहे तितकं घेऊन आलेलं आहे. आणखीन एक 5-7 गाजर जास्त नाही, तितकं दीपक करेल. तोपर्यंत मी हे जे खीस आहे याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं असतं. म्हणजे कुकरमध्ये जे बनवतो त्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, पण मी अशा पद्धतीनं बनवते. खूप छान, जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तसाच हलवा बनतो, खूप छान बनतो. कधी अशा पद्धतीनं करून बघा. तर अगोदर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये पूर्णपणे खीस ओतायचं आहे. भांडं थोडंसं मोठं घ्या, म्हणजे कढई जी आहे ना थोडीशी मोठी घ्या. अगोदर हे थोडंसं जास्त प्रमाणात वाटतं, पण जसं आपण परतत गेलो कमी होत जातं हे. तर इथं आणखीन दीपक खिसत आहे, ते पण खीस यामध्येच बसतं. पण अगोदर हे जे खीस आहे मी व्यवस्थित परतत आहे तुपामध्ये, म्हणजे जसं हे भाजलं जाईल ना, वापरलं जाईल, तसं कमी होतं. तर इकडे दीपकनं पूर्णपणे गाजरं खिसलेले आहेत. तर आता ही खीस नेते आणि त्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला, आणि ही पसारा पण आवरायचा आहे. खूप पसारा झालेला आहे इथं. पोतं टाकलं म्हणून ठीक झालं, नाही तर मला आता लगेच झाडू मारावी लागत असते. तर थोडीफार कामं आपण हातानेही वाढवून घेतो. अगोदरच अशी तयारी केलो तर तिथं जास्त आपल्याला काम करावं लागत नाही. तर हे सगळं मी आतमध्ये घेऊन जाते. जे ही क्लीन करायचे आहेत ते क्लीन करायला ठेवते, आणि अगोदर मी हलवा बनवून घेणार आहे. आणि भांडे जे आहेत ना ते आता इव्हनिंगच्या वेळेतच मी क्लीन करणार आहे. यावेळीमध्ये जास्ती फार नाही आहेत. जसं चहा झाला, दूध काढणं झालं की मग तेही भांडे होतात, मग एकत्रच क्लीन करणार आहे. आणि हलवाही बनवत आहे, याची भांडे होणारच आहेत. तर इकडे बघू शकता पूर्ण कढई टप्प भरलेली होती, पण जसं मी परतत गेले तुपामध्ये तसं ते कमी होत आहे खीस. आणि जे बाकीचं मी आणलेलं होतं तेही पूर्णपणे यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे या कढईमध्ये पूर्ण 2 किलो गाजराचा खीस मी टाकलेला आहे, परतत आहे. आता जितका दिसत आहे तितकंही राहणार नाही, एकदम कमी होतं जसं आपण परतत गेलो तसं. आणि तिकडच्या काउंटर मी दूध ठेवलेलं आहे. दूधही यावेळी थोडंसं गरम केलं मी. आणि ह्या गाजराच्या हलव्यामध्ये आपल्याला खवा असला तर टाकला ना खूप छान बनतं हे, पण खवा वगैरे इथं भेटतच नाही. भेटतं पण व्यवस्थित भेटत नाही, किती दिवसाचं असतं, त्यामुळे मी आणत नाही आहे ते. बनवलं तर घरी बनवते, आणि नाही तरी मग दूधच टाकून मी बनवत असते, कारण खवा भेटतच नाही तर व्यवस्थित, त्यामुळे आणायचं हेच करत नाही आहे मी. तर इकडे मी आणखीन हे जे आता खीस टाकलेलं आहे तेही व्यवस्थित परतून घेत आहे. बघू शकता एकदम कमी प्रमाण झालेलं आहे, पूर्ण अर्ध्याला अर्ध असं कमी झालेलं आहे. जसं आपण व्यवस्थित भाजलो तसं कमी होत जातं. आता या प्रोसेसमध्ये आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध मी साई टाकणार आहे, म्हणजे फुल क्रीम दूध टाकणार आहे, कारण खवा तर नाही आहे, पण दूध साई टाकलं मी. साय खूप सारी येते, म्हणजे वाटीभर साय आहे पूर्णपणे. आणि यासोबत मी 1 ते 1.5 ग्लास दूध पण टाकलेलं आहे. आता छान शिजवून घेऊ. साखर आणखीन टाकायची नाही. दुधामध्ये हे गाजर छान व्यवस्थित आपल्याला खीस शिजवून घ्यायचं आहे, छान एकजीव करत. दूध खिसामध्ये छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला मिक्स करत हे शिजवून घ्यायचं आहे. जसं दूध आटायला लागलं तसं आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. आणि इकडे थोडासा पसारा तुम्हाला वाटत असेल, म्हणजे हे ते सगळा पसारा झालेला आहे. काही रेसिपी बनत असताना पसारा होतो किचन काउंटर, तरी पण मी संग आवरत असते. आता मला डोसा पण बनवायचा आहे. म्हणजे काल मी जेव्हा बेटर बनवलेलं होतं तर रात्री डोसे बनवले, आणि थोडंफार बेटर राहिलेलं होतं, तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आता यावेळी दीपकला बनवून देत आहे. सकाळी नाश्ता झालेला आहे सुशेलेचा. आता दुपारच्या जेवणामध्ये यांच्यासाठी सगळं स्वयंपाक बनलेलं आहे, टिफिन पॅक करायचा आहे. पण दीपकला डोसा खायचा होता, आणि बेटरही ठेवल्या नुकसानच होणार होतं. तर म्हटलं डोसे करूत, आणि सगळ्यांना मी आणि दीपक डोसेच खाणार आहे यांच्यासाठी.
जे स्वयंपाक रोजचा आहे आपला भाकर भाजी चपाती हे सगळं बनलेलं आहे. तर यांना भाकरच आवडते तर त्यांना भाकर भाजी ताक हे सगळं पॅक करून देणार आहे तिकडंच, कारण जेवण करायला ते घरी येणार नाहीत. कारण गॅरेजमध्ये जी मुलगा आहे तो सुट्टीवर आहे, त्यामुळे ती नाश्ता असो जेवण असो सगळं त्यांचं तिकडंच आहे. सकाळी गेले तर रात्रीच घरी येत आहेत. तर असो इकडे डोसा मी पॅनवरती टाकलेला आहे आणि आता हे जे दूध आहे छान खिसमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे, पूर्णपणे आटलेलं आहे. आता टाकूया यामध्ये साखर. आपल्याला यामध्ये साखर किती प्रमाणात टाकायची आहे मेजरमेंट सांगितलं तर 2 किलो गाजराचा खिसा आहे आणि यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास फुल क्रीम दूध टाकलेलं आहे. त्या हिशोबाने इकडे मी 4 वाटी साखर टाकलेली आहे. आता वाटी जी आपली नॉर्मल वाटी असते रोज जेवण करायची वरण वगैरे घ्यायची तीच वाटी आहे. तर तुम्ही हिशोब लावू शकता आणि तुम्ही गोडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. म्हणजे कुणाला गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं. तर मी थोडीशी तर गोडी जास्तच घेतलेली आहे, म्हणजे परफेक्टच लागतं. गोड घरामध्ये मला आवडतं, बाकीच्यांना थोडंसं सपक असलं तरी पण चालतं, पण मला थोडंसं गोड आवडतं. ज्या दिवशी गोड खात नाही त्या दिवशी मला थोडंसं असं वाटतं ना, गोड खाल्ल्यानंतरच जेवल्यासारखं वाटतं. दररोज जेवणामध्ये काहीतरी गोड मला लागतं. शेवयाची खीर असो शिरा असो किंवा हलवा असो. तर इकडे 4 वाटी मी साखर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ. जशी साखर मेल्ट झाली तसं हे थोडंसं बेटर जे आहे ना पातळ होतं, म्हणजे थोडंसं सेल होतं. तर आपल्याला छान थिक होईपर्यंत कमी गॅसवर एक सलग पद्धती शिजवून घ्यायचं आहे. जी प्रोसेसिंग असते इथंच असते, याची फुल गॅस करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. खूप छान आणि टेस्टी हा हलवा बनतो. आणि शेवटला जी तडका असतो ना त्यासाठी जितके ड्रायफ्रूट तुमच्याकडे आहेत ते घेऊ शकता. काजू असो बदाम मनुके अक्रोड काही घेऊ शकता आवडीप्रमाणे. पण माझ्याकडे आता या वेळेमध्ये बदाम नाही आहेत ना काजू नाही आहेत ना अक्रोड आहे, फक्त ते आहेत मनुके, मग तेच मी टाकणार आहे. तर इकडे डोसा बनलेला आहे. जेव्हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये डोस्याचे जे व्हिडिओ मी शेअर केले आहे त्यामध्ये तुमच्या अशी कमेंट होती की ताई जे डोसा बनवतो ना त्यासाठी आपल्याला, म्हणजे मी काय म्हणलेलं होतं की पॅन जे आहे ना ते सतत मी गार करत मग दुसरा डोसा बनवते, म्हणजे गरम गरम पॅनवरती डोसा व्यवस्थित बनत नाही. पण तुम्ही म्हणत होता गॅस कमी ठेवायचा आणि त्यावरती डोसे बनवायचे, अजिबात चिटकत नाहीत किंवा बिघडत नाहीत. तर तुमचं बरोबर आहे आणि कमी वेळामध्ये होणार पण आहे. माझं थोडंसं उलाढाला चालू होता. मी काय करत होते, एक डोसा झाला की ते परत धुवायचं, म्हणजे गार करायचं धुवायचं मग परत दुसरा डोसा बनवायचा. यामध्ये वेळही खूप जात होता, वेळ खाऊ काम होतं हे. तर तुम्ही सोप्या पद्धतीने सांगता, खूप काही मला तुमच्याकडनं शिकायला भेटतं आणि जे तुम्हाला माहिती नसतं ते मी सांगत असते. थोडंफार जे मला माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर असं इकडं जी साखर मी टाकलेली होती छान व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. छान थिक झालेला आहे, म्हणजे व्यवस्थित गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे. आता यामध्ये द्यायचा आहे मेन तडका. या तडक्याचा जे टेस्ट असतो ना तेच यामध्ये एकदम छान मस्त फ्लेवर आणतो. तर इकडे मी 3 ते 4 चमचे तूप घेतलेला आहे. या तुपामध्ये आपल्याला जी ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत आवडीप्रमाणे आपण टाकू शकता, पण माझ्याकडे फक्त मनुकेच आहेत म्हणून मी हेच घेतलेलं आहे. थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं, म्हणजे तर अर्धी वाटी मनुके मी घेतलेला आहे. तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. पटकन 1 ते 1.5 मिनिटामध्ये फुलले जातात व्यवस्थित. आणि आता यामध्ये हे तडका ओतायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचा तडका हाच असतो. गाजराच्या हलव्यामध्ये मस्त फ्लेवर येतो याचा. छान मिक्स करून घेऊ. बस हलवा बनून तयार आहे. तर 3-4 दिवसासाठी आपण एका डब्यात पॅक करायचं, फ्रीजला ठेवून द्यायचं. जेव्हा मन वाटेल तेव्हा आपण खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी. आणि अचानक पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी तर खूपच फायदेशीर आहे. पटकन फ्रीजमधलं काढायचं आणि द्यायचं. तर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवत आहे, म्हणजे आज रविवार आहे, सूर्यनारायणची पूजा झालेली आहे. फक्त दूध आणि तीळ साखर मी ठेवलेलं होतं. आता हलवा बनलेलाच आहे. तर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. आता दीपकला नैवेद्य दाखवत आहे. तर इथं दीपकसाठी प्लेट आहे. तर अगोदर दीपकलाच देत आहे, म्हणजे हलवा ना गार झाल्यानंतरच खावा असा वाटतं. पण आता दीपकला वेट होत नाही गार होईपर्यंत. तर इकडं गरम गरमच हलवा दिलेला आहे. अगोदर देवांना नैवेद्य दाखवला, नंतर दीपकलाही दिलेला आहे. आणि हलवा खाऊन हा गॅरेजला जाणार आहे, म्हणून म्हटलं खा अगोदर आणि मग गॅरेजला जा. दीपकचं खाणं पिणं झालं, तो गॅरेजला गेलेला आहे. तोपर्यंत आमचे छोटे राजकुमार आलेले आहेत. दिनेश आलेला आहे, म्हणजे आज रविवार आहे. रविवारी दिनेश 5 वाजता घरी येतो, म्हणजे 4 वाजता चे क्लास संपतात. मग 4 पासून 5 पर्यंत घरी, म्हणजे 1 तास येण्यासाठी लागतो. आलेला आहे. चेंज वगैरे काही केला नाही, म्हणजे युनिफॉर्म आज कॉलेजचा नव्हता रविवार असल्यामुळे. म्हणजे रविवारी एक यांच्या मनाचे कपडे जीन्स पॅन्ट वगैरे घालून हे जाऊ शकतात. तर हे कपडे घालून गेलेला होता. आल्यानंतर फक्त फ्रेश झालेला आहे, चेंज वगैरे केला नाही. म्हणत होता बाहेर जायचं आहे, मित्राकडे कुठेतरी जायचं आहे. तर ठीक आहे म्हटलं गाजराचा हलवा खाऊन जा. तर दिलेला आहे. तर अगोदर टी व्ही पाहत थांबलेला होता. इकडे एक पाय तिकडे एक पाय ठेवून सनी आता म्हटलं निवांत बसून खा. तर एक वेळा तिथं आणि एक वेळा इथं यांचं चालू आहे. आता निवांतपणे गाजराचा हलवा खात आहे. आणि दिनेशला सगळ्यात आवडीचं काय आहे, तर जी देवापुढे आपण तीर्थ बनवून ठेवतो ना ते खूप आवडतं. आणि मी ठेवलेलंही होतं सकाळच्या वेळेस सूर्यनारायणच्या समोर. तर आल्यानंतर अगोदर ते दूध घेतो आणि पितो, आणि त्याला तसंच दूध आणखीन खावं असं वाटतं. तर मी तर बनवत आहे तीर्थ आमच्या राजकुमारसाठी. तर यामध्ये दही टाकली साईसहित,
दूध टाकलेलं आहे, साखर टाकलेलं आहे. आता दुसरं काही यामध्ये टाकणार आहे, असं जे छान लागणार आहे. तर दिनेशला दिला, हलवा खाल्लेला आहे, नंतर हे पण दिलं. याला खूप आवडतं. सगळ्यांचं खाणं पिणं झालं. कुणाला हलवाच आवडला, कुणाला दही साखर आवडली. ज्यांना जे आवडतं ते दिलेलं होतं. खाऊन पिऊन सगळेजण बाहेर गेले होते. दीपक गॅरेजला गेला होता, दिनेश त्याच्या मित्राकडे गेलेला होता, तिथून आणखीन परत तो गॅरेजला गेलेला होता. आणि मग येते वेळेस फोटो घेऊन आलेले आहेत. तर कुठली श्रीरामाची फोटो घेऊन आलेले आहेत. उद्याच्याला आपल्याला श्रीरामाची पूजन करायचं आहे. तर सगळी तयारी मी आजपासूनच करत आहोत. जसं दीपावलीचा सण असतो ना, तशाच प्रकारे हा सण साजरा करायचा आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी हा सण साजरा केला जाईल. तर हे लायटिंग वगैरे दिनेशने बंद केलेलं आहे. त्याला जास्ती चमकधमक आवडत नाही. आल्यानंतर अगोदर ते लायटिंग बंद केला. फक्त एकच लाईट चालू आहे आता यावेळीमध्ये. म्हणजे जसा अंधार झाला, थोडासा अंधार वाटतो घरामध्ये, म्हणून मी काय करते, पूर्ण घरच्या लाईटा ऑन करते. तर आल्यानंतर एक 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 बंद करायला सुरू करतात. तर असो, आता सकाळची वेळ आहे आणि श्रीरामाचा फोटो जे आहे ना, त्याच्यावरची पेपर वगैरे सगळं काढलेलं आहे. म्हणजे पूजा इतक्या लवकर मी करणार नाही. अगोदर आणखी माझी साफसफाईची कामं चालू आहेत. रोजची देवपूजा, स्वयंपाक हे सगळं झाल्यानंतर निवांतपणे मी श्रीरामाची पूजा करणार आहे. कारण जी आपली घाईगडबड आहे ती आहे. म्हणजे दिनेशला तर कॉलेजला जायचं असतं, टिफिन वगैरे बनलेले, तू गेलेले आहे. जात वेळेस मी म्हटलं श्रीरामाचा फोटो हातात घेऊन फोटो काढ. तर तेच फोटोशूट वगैरे होत होता. मग हे सगळं झाल्यानंतर दिनेश कॉलेजला गेला आणि मी माझ्या कामात लागलेले आहे. आणि दीपकचं चाललेलं आहे दूध आणणं हेन तेन. त्याची सकाळी उठल्यानंतर त्याची वेगळीच घाईगडबड असते. नंतर दीपकचं याला कॉलेज स्टार्ट होणार आहे. मग नंतर त्याची धावपळ चालू होणार आहे. तर असं अगोदर मी घरची साफसफाई सुरू केलेली आहे. म्हणजे दुपारच्या वेळेत करते, पण ज्या दिवशी सणवार असतं, काही आपल्याला करायची आहे पूजा वगैरे, म्हणजे आज श्रीरामाची पूजा करायची आहे. तर काल जी साफसफाई केली ती केली, पण आज मी परत आणखीन साफसफाई सकाळच्या वेळेतच करायला सुरू केलेली आहे. म्हणजे झाडणं वगैरे झालेलं आहे. आता पूर्ण घर पुसून घेत आहे. सुरुवात झाली खिडकी आणि अलमारीपासनं. ही जी अलमारी आहे ना, यावरती पावडर वगैरे खूप पडतं. कारण जेव्हा मुलं घेतात ना पावडर, असं घेतात आणि ते हात नंतर असं फटकतात. मग ते पूर्ण पावडर उडून त्याच्यावर बसतं. तिथं मी ब्लू कलरचे कवर घातलेले. त्या कवरवरती ते ब्लू दिसतच नाही, एकदम व्हाईट अँड व्हाईट दिसतात. कारण त्यावरती सतत ते पावडर पडत असतं. तर ते व्यवस्थित पुसलेले आहे. खिडक्या पुसलेल्या आहेत. आता मी टाईल्स पुसत आहे. म्हणजे एकदम व्हाईट अँड व्हाईट टाईल्स आहे ना, त्यामुळे खूप अशी दिसते ना, थोडंसं एक मुंगी जर वरती गेली की पटकन दिसून येते. तर रोजच्या रोज जितकं पुसलं तितकं ठीक आहे. एक दिवसही मी गॅप केला की मग त्या दिवशी रंगच येतो याला. तर असो, म्हणजे दररोज दुपारच्या वेळेस जसा वेळ भेटला तसं मी करत असते, पण आज मी सकाळी सुरुवात केलेली आहे. अगोदर मी सगळी साफसफाईची कामं, रोजची देवपूजा झाल्यानंतर मग जी ही आपली पुढची पूजा आहे, श्रीरामाची पूजा स्थापना करणं, नंतर नैवेद्य खीर वगैरे बनवायची आहे, ते सगळं नंतर करणार आहे. तर दीपक दूध घेऊन आलेला आहे, पण आणखीन मी दूध वगैरे गरम करणार नाही. अगोदर मी आता जी हातात कामं आहेत ते मी पूर्ण करणार आहे. मग मी किचनमध्ये जाणार आहे. तर एक वेळा तिकडं आणि एक वेळा इकडं केलं ना तरी की सरळ होणार नाही आणि वेळही खूप सारा जाणार आहे. तर झालेले बेडरूम पुसून, म्हणजे फॅन ऑन केलेला आहे. पाणी जे एक्स्ट्राचं पाणी सगळं हडकत राहील, कारण मॉपनं पुसलं तर वेगळं होतात. मग मी हातानं पुसत असते, तरी पण थोडंफार पाणी वाटतंच. यावरती असंच चाललं तर तशीच पावलं उठतात. मग पटकन फॅन ऑन करते आणि चलणार. कोणी लहान लेकरं नाही आहेत, लहान बाळ नाही आहे, सगळे मोठेच आहेत. सांगितलं तर समजून जातं यांना. तर फॅन ऑन केला, ते हडकत राहील पाणी. तोपर्यंत मी किचनमध्ये आलेले आहे. किचनमध्ये फॅन वगैरे नाही आहे, त्यामुळे इथं थोडंसं टाईम लागतच आहे. हॉलमध्ये 2 फॅन आहेत, तेच मी चालू करते आणि थोडंफार हवा तिकडं पण जाते, म्हणून थोडंसं लवकर ते पाणी हडकलं जातं. आणि इकडचं जे शोकेस आहे ते पण मला पुसायचं आहे. खूप दिवस झालं नाही. म्हणजे पूर्ण पसारा काढून मी पुसत असते, पण आता यावेळेत काही करणार नाही. आज लेट झालेला आहे. थोडंफार वरची साफसफाई जी असते ना तेच मी करून घेणार आहे. तर बेडरूम, किचन रूम झालेला आहे. आता आलेले हॉलमध्ये थोडासा वेळ मला जास्त लागतो, कारण हे सगळे फर्निचरचं जे शोकेस आहे, नंतर इकडे ग्लासचं आहे, टी टेबल आहे, सोफे आहेत, सगळं यावेळेत मी पुसून घेत असते. नसतं दारं चौकटी हे पण आहे. अशी म्हण आहे, जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे. आणि धूळ पण खूप येते. एकदम समोर आहे, एकदम ओपन एरिया आहे ना इथला, समोर घर वगैरे नाही आहेत, त्यामुळे ना खूप हवा येते आणि त्या हवेसोबत ना खूप सारी धूळ येते. आणि हे व्हाईट अँड व्हाईट आहे, त्यामुळे एकदम त्यावरती बसते आणि दिसून पण येतं. तर जितकं पुसत गेलं तितकं कमी आहे. ज्या वेळेत मी घर पुसत असते टाईल्स, त्यावेळेत ना फक्त टाईल्सच न पुसता मी पूर्ण खडी भिंती असो, दार असो, खिडकी असो किंवा शोकेस असो, सगळं व्यवस्थित पुसत असते. आणि इथं पाणी मी 2-3 वेळा चेंज केलेलं आहे. बेडरूममध्ये एक वेळा मी बकेटात पाणी घेतलेलं होतं, ते चेंज केलं. किचनमध्ये वेगळं घेतलं. नंतर किचनचं झालं. आता मी हॉलमध्ये दुसऱ्या बकेटात पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी फरशी क्लीनर टाकलेला आहे. थोडासा निरमा पण टाकला, जी चिकटपणा आहे तो निघून जातो. आणि शॅम्पू पण टाकत असते. तर फॅन ऑन केले. दोन्ही हॉलमधले एक्स्ट्राचं पाणी हडकत राहील. दीपक बसले टीव्हीकडे लक्ष देऊन, कारण आज ना अयोध्यातून लाईव्ह चालू आहे. तिथं काय होत आहे, कशा पद्धतीने तिथलं पूजन होणार आहे, या वेळेत होणार आहे. म्हणजे 12च्या नंतरच श्रीराम
स्थापना होणार आहे असं दाखवत आहेत. म्हणजे लाईव्ह चालू आहे. तेच दीपक लक्ष देऊन बघत आहे कोण कोण येणार आहे, काय काय नाही, सगळं दाखवत आहेत, सांगत आहेत. खूप छान वाटत आहे ऐकायला. असं म्हणत आहेत 500 वर्षाच्या नंतर हा दिवस आलेला आहे. हे जी शुभ मुहूर्त आहे ना ते 500 वर्षाच्या नंतर आलेला आहे. आणि यासाठी खूप सारे भक्तजन आहे जी वाट बघत बसलेले होते कधी श्रीराम स्थापना होणार आहे. सगळी तयारी केलेली आहेत आणि करते आहेत, चालू आहे. आणि घरामध्येही तशीच तयारी मी इकडं करत आहे. जितकं होईल तितकं मी करणार आहे. तर थोडीफार तयारी मी कालच करून ठेवली, थोडीफार आज करणार आहे. नंतर दीप प्रज्वलित करणार आहे. कशा पद्धतीनं करेन सगळं मी पूर्णपणे शेअर करणार आहे. कशा पद्धतीने मी काय काय केलेलं आहे. तर ही कामं जीही मी करते पूर्णपणे शेअर करते. आणि तुम्हाला एकच म्हणत असते की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा जा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही आवडले तर ते का नाही आवडले ते पण सांगा. आणि कशी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा. तर आता मी दाखवत आहे तुम्हाला पूर्ण घर फिरून, म्हणजे पुसणं वगैरे झालेलं आहे. बघू शकता घरचा प्रत्येक कोपरा चमकत आहे आरशासारखा. बघावं तिकडं खूप छान वाटत आहे. तर मेहनत लागते अगोदर आपल्याला, पण ते सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं. एकदम फ्रेश वातावरण पूर्ण घरचं छान वाटत आहे. आणि आज श्रीराम घरी आलेले आहेत. तर बघा सगळीकडे चमकधमक तर असणारच आहे. फॅन आता बंद करते आणि यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करणार आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक नक्की करा. आणि श्रीराम पूजन मी कसं केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा.